काही माणसांमुळे समाज मोठा होतो. ज्या माणसांमुळे समाज मोठा झाला अशी माणसं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे बाबा, माता जिजाऊ, माता सावित्री. याच परंपरेत अभिमानाने ज्या नावाचा उल्लेख केला जातो ते नाव म्हणजे कृषीरत्न शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना. आणि या सर्व महामानवांना अभिवादन करते. पण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर विवेचन सुरू करते. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं आणि वादळासमोर उभं राहावं कसं हे त्यांनी आपल्या कृतीतून जगासमोर ठेवले आहे. विदर्भाचे भाग्य विधाते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे मूळ घराणे कदम होते, परंतु त्यांच्या आजोबांकडे गावची देशमुखी असल्यामुळे त्यांना देशमुखी आडनावाने ओळखू लागले. 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी वडील शामराव व आई राधाबाई यांच्या पोटी या वादळाचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण हे पापड येथे व हायस्कूल शिक्षण हे अमरावती येथे झाले. फक्त वही पण म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय, असे भाऊसाहेब म्हणायचे. पुस्तकाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक हे कुणाही पुढे नतमस्तक होत नसते. म्हणून पुस्तक वाचायचे असते, पुस्तक वाचायचे असते. मॅट्रिकच्या परीक्षेत विशेष यशामुळे त्यांना मध्य प्रदेशाच्या सरकारची स्कॉलरशिप मिळाली. महाविद्यालयीन शिक्षण हे त्यांनी पुणे येथे घेतले व उच्च शिक्षणाकरिता ते लंडनला गेले. लंडन येथील एडिबर्न विद्यापीठातून त्यांनी संस्कृत या विषयात MA ऑनर्स ही पदवी पास केली. त्यानंतर त्यांनी बार ॲट लॉ ही कायद्याची पदवी सुद्धा प्राप्त केली. नंतर ते मायदेशी परत आले. अमरावती येथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. सामाजिक कार्य करत असताना बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अमरावती येथे 1932 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. एका राजालाही शोभेल एवढे त्यांचे कार्य महान आणि विशाल होते. जनतेची सेवा हेच त्यांचे ध्येय होते. फुलांची कहाणी वसंतांनी लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली. आम्ही नाही कुणाची गुलाम, कारण आमच्या जीवनाची कहाणी तर भाऊसाहेबांनी लिहिली. मित्रांनो, भाऊसाहेबांचे विचार हे सर्व क्षेत्रात व्यापलेले होते. त्यांचे कार्य हे सूर्यप्रकाशासारखे ऊर्जा आणि बळ देणारे होते. भाऊसाहेब जसं कधीच भेदभाव करत नाही, तसे भाऊसाहेबांचे कार्य हे सर्वांसाठी सारखे. बहुजन समाजाला अंधारातून ज्ञानरूपी प्रकाशाला भाऊसाहेबांचा सुरुवात झाला. म्हणून त्यांना बहुजनांनी काम ऐसे करो की पहचान बन जाए, काम ऐसे करो की